राम नारायण राम। आज आपण जन्म आणि मृत्यूबद्दल चर्चा करूया की लोक याबद्दल का विचार करतात। समाजात असे काही पंथ आहेत जे माणसाच्या जन्माला आणि मृत्यूला साजरे करतात। ही एक वेगळी विचारधारा आहे। आपण सर्वांनी जन्म घेतला आहे, पण सर्वांचा जन्म का झाला आहे? यापूर्वीही मी म्हटले आहे की आकाशच आपला पिता आणि माता आहे। सर्व काही आकाशातूनच जन्मले आहे। मग आपण आकाशातून का आलो? यामागील कारण असे होते की आकाशाने विचार केला की मी आहे, पण मला एकाकडून असंख्य व्हायचे आहे। आपला परिवार असावा, मुलं असावी आणि एक सृष्टी असावी असे विचार करताना ग्रहतारे प्रथम तयार झाले, मग सृष्टी निर्माण झाली। हळूहळू सर्व काही वाढू लागले। जसे आपण एखादे झाड लावतो, ते हळूहळू वाढते आणि शेवटी ते झाडही मरते, तसेच माणसांचे होते की येणं जाणं हा एक नियम आहे। आपण शाळेत प्रवेश घेतो आणि शाळेतून परत घरी येतो। तसेच अनेक पृथ्वी आणि आकाश आहे। पृथ्वीवर माणसांचा वेगवेगळा प्रकार आहे। आपल्याला विचार करायला हवे की आकाशात इतके तारे का आहेत? सृष्टी निर्माण करणारा एक आहे ज्याने सर्वांना निर्माण केले। यामागे एक कारण आहे की हळूहळू समाजाला चांगले करण्यासाठी एक परीक्षा घ्यावी लागते की आपली सृष्टी कशी चालेल आणि शेवटी काय होणार आहे हे तो पाहू इच्छितो। जसे आपण या पृथ्वीवर आई वडिलांच्या माध्यमातून आलो आहोत, पण आणणारा कुणीतरी वेगळा आहे। हे सर्व नैसर्गिक नियमांनुसार घडते। सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत, परंतु आपल्याला एकमेकांशी कसे जोडले जावे हे समजत नाही। हे सर्वांना माहित आहे, पण करायला कोणीही तयार नाही। जसे मुलं शाळेत जातात आणि नंतर घरी परत येतात, तशीच पृथ्वी आपल्यासाठी शाळा आहे जी आपले आई वडील म्हणजेच आकाश आहे त्याने आपल्याला पाठवले आहे। 100, 200 किंवा 5 वर्षांसाठी पर्वतांवर अजूनही असे काही माणसे आहेत जी 100 वर्षांपासून उपवासात ध्यान करत आहेत, काहीही न खाता, कारण त्यांचे सर्व काही आकाश पाहत आहे। पंचभूत म्हणजे 5 घटकांपासून सर्व काही बनलेले आहे। पंचभूत जीव आणि आकाश यांच्यात एक गोष्ट आहे ती म्हणजे सत्ता। जसे आपले शरीर आहे तसेच सर्व शक्तिमानाचे नाव रामो नारायण राम आहे। आपल्या जन्माचे कारण म्हणजे ज्ञान, शिक्षण आणि उन्नती मिळावी। पृथ्वीचे दुःख, अंधार, प्रकाश हे सर्व आत्मसात करणे आवश्यक आहे आणि शिकले पाहिजे। जसे आपल्या भुकेसाठी सगळे आधीच वरच्याने तयार केलेले आहे। जसे मुलाच्या जन्माच्या 20 दिवस आधी आईच्या स्तनात दूध तयार होते, त्यातून मुलगा मोठा होतो, तसेच आपण मोठे झाल्यावर पृथ्वीमाता आपल्याला वाढवते। आपण सर्व काही निसर्गाकडून घेतो, सगळे आपली सेवा करत आहे। आपला अनुभव घेण्यासाठी आपला पुन्हा पुन्हा जन्म होतो। 84 लाख जन्मांनंतर माणसाचा जन्म होतो। मृत्यू हा एक बदल आहे। पंचतत्वांपासून माणसाचा निर्माण झालेला आहे आणि आपण जर निसर्गात मिसळलो नाही तर पुन्हा कसे येणार? मृत्यू हा एक बदल आहे, एका शरीराचा बदल आहे। जसे कोणताही तत्व त्या तत्वातच एकत्र होतो। आपले शरीर मातीचे बनलेले आहे आणि मातीमध्ये मिसळते, त्यानंतर आपल्याला वेगवेगळे रूप मिळतात। आपल्यात जे विवेक आहे त्याला देखील नवीन रूप मिळते। आपले शरीर, मन हा संपूर्ण जग आहे। हे जिवंत राहून आणि मरूनही सदैव जागृत असते। मन, आत्मा आणि विवेक कधी मरत नाही, फक्त त्या आकाशात आपण मिसळतो जिथून आलो होतो आणि पुन्हा येतो। हा चक्र चालूच राहतो। जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या जीवनातील एक मोठे परिवर्तन आहे। माणसाचे जीवन असेच तयार होते जसे हातमागावर धाग्यांनी वस्त्र विणले जाते। विवेकाने काम करायला हवे, कर्म करायला हवे। आपले मन आणि विवेक हेच आधार आहे आणि मृत्यूला एक उत्सव म्हणून साजरे करून आपण पुढे जाऊ शकतो। हे एक अपग्रेडेशन म्हणून पाहायला हवे, कारण मृत्यूनंतर आपली आत्मा विचार करते की या जन्मात जे चुकीचे केले ते पुढच्या जन्मात सुधारायचे। म्हणजे मृत्यू हा आपला शेवट नाही, ही एक नवी सुरुवात आहे। मृत्यू हा एक अनुभव आहे ज्यामध्ये पुन्हा पुढे जायचे आहे।